तर मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या दोन विविध बैठका होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असतील। तर मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या दोन विविध बैठका आणि दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील मुंबई दौऱ्यावर आहे। एकीकडे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय। पक्षांकडून तयारी सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर ह्या ठाकरे आणि मनसेच्या बैठका होणार आहे आणि दुसरीकडे शहा आज मुंबईत असतील। फडणवीसांसोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे। सर काय सांगाल, काल दोन्ही शिवसेनांकडून वर्धापन दिन साजरा करण्यात आला, पण मुंबईत चर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने टीका करण्यात येत होती त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे कायमच फिल्मी म्हणजे इंग्रजी पिक्चर बघतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मेलेल्याला काय मारायचं अशी टीका शिंदेंनी केलेली आहे। असं आहे की गेले 3 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा नाना प्रकारे फोडण्याचा, तोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आणि शिवसेना फुटीर गटाकडून हा सातत्याने प्रयत्न केला जातोय। अनेक लोकांचा, अनेक पदाधिकाऱ्यांचा, अनेक माजी लोकप्रतिनिधींचा पक्षप्रवेश करून घेतला जातोय। तरी सुद्धा कालचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वर्धापन दिनाचा मेळावा होता, या मेळाव्यामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीचा जोश होता, उत्साह होता आणि त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दारांना धडा शिकवायचाच अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा करून शिवसैनिक कालच्या मेळाव्यामध्ये उतरला होता आणि ते पाहण्याचं काम आणि त्याची माहिती घेण्याचं काम हे पलीकडच्या गटातून घेण्याचं सुरू होतं। उद्धव साहेबांच्या भाषणानंतर त्यातले काही मुद्दे घेऊन आपण भाषण केलं, याचा अर्थ इकडच्या मेळाव्यावर लक्ष हे गद्दार गटाचं पुरेपूर होतं आणि म्हणून त्यांना ती भरलेली धडकी आहे। त्यांनी ते केलेलं वक्तव्य म्हणजे नैराश्यातून केलेलं वक्तव्य आहे की एवढं सगळं करून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे कसे राहू शकतात, या भीतीतून ते झालेलं वक्तव्य आहे। बावनकुळे असं म्हणतात की हिंदुत्व तर ठाकरेंचं संपलेलं आहे, पण राहिलेली शिवसेना देखील संपले, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। असं आहे की शिवसेनेचं हिंदुत्व हे भाजपाकडून शिकण्याची गरज नाही। भाजपानं शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। पहिली हिंदुत्वाची भूमिका मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांच्या निवडणुकीमध्ये 88-89 मध्ये पहिल्यांदा हिंदुत्वाचा नारा हा शिवसेनेनं दिला आणि त्याच्या मोबदल्यात शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचं 6 वर्षाकरता मतदानाचा हक्क सुद्धा डावलला गेला होता। सुभाष देसाईंचा सुद्धा हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदानाचा हक्क डावलला गेला होता। सूर्यकांत महाडकांना देखील त्रास झाला होता। भाजपाला काय झाला? भाजपा फक्त आयत्या बिळावरचा त्यांनी संधी साधली की हिंदुत्वामुळे खूप मोठा जनाधार मिळू शकतो आणि म्हणून ओरिजिनल शिवसेनेचं हिंदुत्व चोरण्याचं काम भाजपाने केलं आणि भाजपा सत्तेवर आला। मुख्यमंत्री देखील उत्तर देत नाही, ते म्हणतात की चिल्लरपणाला मी उत्तर देत नाही, बोलणं टाळलंय त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण भाषणावर। कालचं उद्धव साहेबांचं जे भाषण होतं त्याच्यावर विरोधकांना उत्तर द्यायला तोंडच नाही, विरोधकांच्याकडे शब्दच नाहीत आणि विरोधकांच्याकडे उद्धव साहेबांच्या टीकेला उत्तर देण्याचं धाडस नाही आणि म्हणून त्यातून पळवाट काढायची म्हणून मी अशा गोष्टीला उत्तर देत नाही असं म्हणायचं, परंतु त्यांच्याकडे उत्तर देण्याचं धाडस नाही, त्यांना उत्तर देण्याची ताकद नाही आणि उत्तर देण्याकरता त्यांच्याकडे शब्द नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। कोणाला? कालच्या भाषणाला त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही। बोल बच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही, हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। काल दोन्ही भाऊ एकत्र येण्याविषयी वक्तव्य मोठ्या प्रमाणात वक्तव्य करतील असं सर्वांना अपेक्षा होती, परंतु जे वक्तव्य केलं त्याने तुम्ही संतुष्ट आहात का? कारण अनेकांची इच्छा होती की काहीतरी मोठी घोषणा केली जाईल। 100% काल उद्धव साहेबांनी दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात जे सूचक अशा प्रकारचं विधान केलं त्यानं उभा महाराष्ट्र सुकावलेला आहे आणि त्याच्यात मी देखील सुकावलो आहे। भेटीबद्दल केली जाते, परंतु यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन करण्याचा विचार केला होता त्याही वेळेला